धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडिली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण जाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ समचरण सरोजं सांद्रणीला बुधाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकरो
सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्कृति प्रदेशं विदेन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पादज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं तं विठ्ठल धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडितो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला स्वानुभवात्मक आणि स्वतः अनुभवलेला असा अभंग या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगातून संत भेटीचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, धन्य काळ संत भेटी पायी विठे पडिलितो. मला संतांची भेट झाली, तो काळ धन्य आहे ज्या काळामध्ये मला संत भेटले. पायी विठे पडिलितो आणि म्हणून मी त्यांच्या चरणाशी संलग्न झालेलो आहे, नव्हे नव्हे त्यांच्या चरणाशी पडून राहीन असं म्हणतो. म्हणजे मी त्यांचा आधारस्तंभ मला हवा आहे, माझ्या जीवनाची वाटचाल त्यांच्यापासून सुरुवात करतो मी. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये म्हणतात, संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. माझ्या अंतःकरणामध्ये या संसाराविषयी परमात्म्याविषयी जे काही संदेह म्हणजे संशय आहे, त्या सगळ्या संशयाचं सगळे संशय निवृत्त जर कोणी केले असेल तर ते या संतांनी केलेलं आहे. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ. आणि म्हणून आता मला या ठिकाणी जरा शांत वाटतंय, स्तब्ध वाटतंय आणि मी आता शीतळ झालेलो आहे. शीतळ म्हणजे पूर्णपणे स्थिर झालेलो आहे. आता जी माझी बुद्धी किंवा माझं मन जे स्वैर व्हायचं, अस्थिर व्हायचं, ते आता स्थिर झालेलं आहे आणि म्हणून माझ्या जीवनाची वाटचाल आता योग्य दिशेने चाललेली आहे. हे दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. जी भवनदी आहे
जो भवसागर आहे, जो संसार सिंधू आहे, जो संसार सागर आहे, अशा अनेक पर्यायी शब्दांनी ज्याचं नाम आपण या ठिकाणी घेत असतो, ज्याचा उल्लेख आपण करत असतो आणि ज्याला संबोधत असतो, असा हा संसार ज्याने प्रत्येक जीवाला या ठिकाणी ग्रासून सोडलेला आहे. त्या संसाराची निवृत्ती, त्याच्यातून माझं उतराई होणं या संतांच्या प्रसादाने होतं. म्हणून भवनदेचा झाला तारा या उत्तरा प्रसादे, यांनी हा प्रसाद मला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या संसारातून मी तरुण जात आहे. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात, तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी, यांच्यासारखा मंगलदाता या भूतलावर दुसरा कोणी नाही. कारण संत हे सर्वसामान्य जीवाचं हित करणारे आहे. नव्हे नव्हे आईचं अंतकरण ज्यांच्या ठिकाणी आहे ते म्हणजे संत आहे. जसं आई बालकाचं हित करत असते तसं संत सुद्धा या ठिकाणी आपलं हित करत असतात. म्हणून आईची भूमिका बजावणारे संत त्यांचा उल्लेख करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मंगळाता. मंगळ म्हणजे ज्या ठिकाणी मांगल्य आहे असं मंगळ त्यांच्या ठिकाणी आहे. ते संत त्यांच्यासारखं ह्या भूतलावर दुसरा कोणी नाही, या संसार सिंधू मध्ये दुसरा कोणी नाही. आणि त्यांचं आज आपल्याला या ठिकाणी या प्रस्तुत अभंगातून भाव बघायचा आहे. ते संत कसे आहे, त्यांची भेट झाल्यानंतर गोपाल काकांच्या जीवनामध्ये एवढी उत्तीर्णता कशी झाली, कशा प्रकारे ते ईश्वर चरणामध्ये संलग्न झाले, नवे नवे ईश्वर चरणामध्ये त्यांची बुद्धी स्थिर झाली आणि भक्ती मार्गातून ते या पावन भूमीला कशा प्रकारे उतराई ठरले हे आपल्याला प्रस्तुत अभंगातून बघायचं आहे. विठ्ठल श्री परमपूजनीय सद्गुरु गोपाल काका महाराज ट्रस्ट, खोपटे, बांधपाडा, उरण तालुका उरण आहे ना, जिल्हा. जवळजवळ 1 शतक पूर्ण होऊन 5व्या वर्षाचं समारोप घेताना 6व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. विठ्ठल या ठिकाणी श्री समर्थ सद्गुरु हा बाबा घनश्याम महाराज ठाकूर, हरिभक्त पारायण श्री हेमवर्ण घनश्याम महाराज ठाकूर या ठिकाणी अध्यक्ष आहे. आणि माघ शुद्ध म्हणजे ज्या ठिकाणी ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांना सद्गुरूंचा अनुग्रह झालेला आहे त्याच वेळेस महाराजांचं म्हणजे जीवनमुक्त महाराजांचं या खोपटे नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आणि म्हणून तेव्हापासून हा अखंड हरिनाम पहिल्यांदा 3 दिवसात सप्ताह होता ना, सुरुवातीच्या वाचनात आलं माझ्या चरित्रामध्ये. आणि नंतर हा 7 दिवसाचं तुम्ही त्याच्यामध्ये सुंदर असं रूपांतर केलं. सप्ताहाचं त्याच्यामध्ये रूपांतर करून आपण या ठिकाणी जीवनमुक्त महाराजांचं तसेच गोपाल काकांचं नामस्मरण करतो, भक्ती करतो. ज्या प्रकारे जीवनमुक्त महाराजांच्या अनुग्रहाने गोपाल काकांच्या जीवनाचं सोनं झालं, तसंच गोपाल काकांच्या आशीर्वादाने आता आपल्या जीवनाचं सोनं व्हावं म्हणून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी करत आहोत. सर्वांच्या चरणी या ठिकाणी मी वंदन करतो. या ठिकाणी आमचे सर्व टाळकरी भजनी मंडळ आहे, इकडे आमचे गायक वृंद आहे. महाराजांची चाल ना, मी एक इहलोकीचा हा देह माझ्या युट्यूब चॅनलला आहे. मी केव्हाचा विचार करतो, आवाज ओळखलेला आहे. सुंदर अशी चाल गायलेली, हीच चाल गायली तुम्ही आता जी गायली ना, तीच चाल इहलोकीचा हा देह या अभंगाला आहे. त्याचबरोबर इकडे आमचे ओंकार महाराज आहे, चोपदार काका या ठिकाणी आहे, आमचे पेटी मास्तर या ठिकाणी आहे, आमचे मृदंगमणी सुद्धा या ठिकाणी आहे. आल्या भेटले मला. सर्व या ठिकाणी वारकरी वृंद आहे, इकडे माता भगिनी आहे. सगळ्यांच्या चरणावर एकदा माझा मस्तक ठेवतो आणि माझ्या वाणीला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, हे पायावरी
काळ संत भेटे पाये मिठे पडिले तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. या ठिकाणी एक नामूल्यक शिल्लक आहे. आमचे ज्यांनी सुंदर असे साऊंड सिस्टीम लावलेले आहे, खूप सुंदर आवाज दिला, त्याच्यामुळे मला शब्दांचं स्फुरण आपोआप व्हायला लागलं. कारण सगळं सिस्टीमवर अवलंबून असतं. जशी श्रीगुरूची कृपा असते ना, तसं बोलून घेणारे सुद्धा ते सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. आणि मला वाटतं माझ्या ह्या कीर्तनाला दुसरी वेळ आहे त्यांची साऊंड सिस्टीमची. या ठिकाणी दुसरी सेवा माझी आहे. गेल्या वर्षीही होतो, याही वर्षी तुम्ही मला आवर्जून आमंत्रित केलं. सर्व ट्रस्टचे मी मनपूर्वक आभार मानतो. ओंकार महाराजांनी फोन केला आणि तुमची परत एकदा मला भेट झालेली आहे. असं नाही म्हणायचं, गोपाल काकांची माझ्यावर काहीतरी कृपा आहे, लक्षात द्या. कारण त्यांच्या कृपा प्रसादाने मी या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही मला आमंत्रित केलं हे तुमच्या वतीने झालं, पण त्यांची इच्छा नसते तुम्ही आलोच नसतो इथपर्यंत. आणि म्हणून इथपर्यंत येण्याचा मला योग आला. सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्या वाणीला प्रारंभ करतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठे पडिले तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंगाचा सरळ आपण भावार्थ बघितलेला आहे. संत आपल्या जीवनामध्ये किती गरजेचे आहे, किती मोलाचे आहे, याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी प्रस्तुत अभंगामध्ये केलेले लक्षात घ्या. कारण जसं लेकराला आईची गरज असते, जसं लेकराला आईची गरज असते, पतीला पत्नीची गरज असते, लक्षात घ्या, तसं मनुष्य जीवनाला ही संतांची गरज आहे. जर पतीच्या जीवनातून पत्नी वजा केली तर तो पती शिल्लक राहत नाही. पत्नीच नाही, कोण म्हणून त्याला पती? जसं पती होण्यासाठी पत्नीची गरज आहे, जसं आईला लेकराची गरज आहे, लेकराला आईची गरज आहे, तसं मनुष्य जीवनाला संतांची गरज आहे. जर मनुष्य जीवनातून संत वजा केले तर मनुष्य जीवन हे निरर्थक आहे. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या काळामध्ये मला हे संत भेटले, माझ्या गुरूंनी मला जो अनुग्रह केला नाही का, स्वप्नामध्ये येऊन जो दृष्टांत मला दिलेला आहे, नवे पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरोसोनी संदेह बुद्धी भेद. पांडुरंग या शब्दाचा माझ्यावर अनुग्रह केला, परिणाम माझ्या बुद्धीमध्ये जे काही भ्रम होते, जे काही संशय माझ्या बुद्धीमध्ये भरलेले होते, ते सगळे निवृत्त झाले. मनुष्य बुद्धी संशयाने गडगंज झालेली आहे. त्याला असं वाटतं माणसाला का विषयातून त्याला खरं सुख प्राप्त होतं, आणि त्यामुळं बुद्धीमध्ये तो भ्रम भरलेला आहे. ज्ञानोबारांची गोवी अशी वाचनामध्ये आली. ज्ञानोबा इतकं सुंदर वर्णन करतात, अवहटल्या असता बुद्धी विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. अवहटली असता बुद्धी, अवहटली माझ्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण झाला. विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. जीवाला विषयाची उपाधी जास्त आवडते. परिणाम या संसारामध्ये तो दुःख भोगत असतो. ज्या संसाराचं वर्णन नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये सुंदर प्रकारे केलेलं आहे. संसार कशाला म्हणावं, ऐका, संसार कशाला म्हणावं याचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. तुम्ही चिंतनी लोक आहात म्हणून चिंतनी कीर्तन करतोय, नाहीतर आज कीर्तन का म्हणजे संप्रदायामध्ये तमासगिरांची भरभराट कमी नाही. आमचे गुरुवर्य एकदा बोलता बोलता म्हणले महाराज, पूर्वी तमाशे होते पण ते तमाशे लावण्या बंद झाल्या, आणि म्हणून तिकडची जी मंडळी होती ना ती संप्रदायामध्ये आली आणि संप्रदायाचा सगळा तमाशा करून सोडला म्हणले त्यांनी. लक्षात घ्या, तुम्ही चिंतनी मंडळी आहात म्हणून तुमच्याकडे बोलून मला स्फुरण होते शब्दांचं. संसाराचं वर्णन नाथ महाराजांनी इतकं सुंदर प्रकारे केलेलं आहे. नाथ महाराजांचं म्हणतात, देह इंद्रिय मन बुद्धी प्राण हे बंधाचे पंचायतन, क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण, जन्म मरण इत्यादी या पाचा माझी अपार श्रम, या नावा म्हणजे संसार धर्म. याला संसार धर्म असं म्हटलं गेलेलं आहे. कशाला, ऐका, देह इंद्रिय मन बुद्धी प्राण
हे बंधाचे पंचायतन. क्षुधा भूक लागते आपल्याला, तृषा तहान लागते, क्षुधा तृषा भय भीती वाटते, क्लेश एकूण क्लेशाचं वर्णन 5 प्रकारे आहे. मग जसं भगवान पतंजलींनी त्यांच्या योगसूत्र अशा ग्रंथामध्ये सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. 5 प्रकारचे क्लेश आहे. बघा, पहिला क्लेश आहे, क्लेश म्हणजे दुःख. क्लेश म्हणजे दुःख. पहिला क्लेश आहे अविद्या. दुसरा क्लेश आहे अस्मिता. नंतर राग, द्वेष आणि अभिनिवेश. हे 5 प्रकारचे क्लेश आहे मनुष्य जीवनामध्ये. 5 प्रकारचे दुःख आहे. क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण जन्म मरण इत्यादी या 5 माझी अपार श्रम. या नावा म्हणजे संसार धर्म. आणि या संसारामध्ये तुम्ही आम्ही रात्रंदिवस राबतोय. प्रत्येक जणाला आस लागलेली आहे. प्रत्येकाला आस लागलेली आहे. प्रत्येक जण आशेच्या मागे लागलेला आहे. आणि त्यामुळं त्या आशेमुळे त्याला दुःख भोगावं लागतं. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सुंदर त्या आशेचं वर्णन केलं आहे. सर्व सुखाची आशा जन्म आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा आसीन पावला माया वेष्टीला जीव माझा. माझे सुहित नेनती कोणी काही न करीती मज वाचुनी. सज्जनत्व सुखाची मांडणी नेनती कोणी आधी अंत. अहो एवढा असून चालत नाही. या आशेमुळं, या आशेच्या सुखामुळं, आशेने ग्रासल्यामुळं तो जीवात्मा या संसारामध्ये अनेक प्रकारचे भोग भोगतो. बघा, अनेक प्रकारचे दुःख त्याला त्या भोगामुळं भोगावे लागतात. माझे सुहित नेनते कोणी काही न करीते मज वाचुनी. सज्जनत्व सुखाचे मांडणी नेनते कोणी अत्यंत. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यात असे. मी गर्भवासाचं दुःख भोगते म्हणले. कशामुळं? संसारामुळं, आशेमुळं. भगवान परमात्म्याने 16व्या अध्यायामध्ये त्या आशेचं वर्णन केलेलं आहे. बघा, आशा पाश करबद्धा काम क्रोध परायणा. इहंत काम भोगार्थ म्हणणं हे नार्थ संचयन. आशा पाश करबद्धा काम क्रोध परायणा. इहंत काम भोगार्थ म्हणणं हे नार्थ संचयन. मनुष्य ह्या आशेमुळं संसारामध्ये ग्रसून झालेला आहे. पण या संसारामध्ये जरी तो फसलेला असला, संसारामध्ये दुःख जरी भोगत असला, कदाचित त्याला उपरती झाली आणि उपरती होऊन नवे काहीतरी संतांचा अनुग्रह त्याला झाला, संतांची भेट त्याच्या जीवनामध्ये झाली, तर त्याच्या जीवनाचं सोनं होतं हे लक्षात घ्या. त्याच्या जीवनाचं सोनं होतं. जसं एका बाजारामध्ये विळा विकण्यासाठी आला. विळा माहिती आहे तुम्हाला? विळा विकण्यासाठी आला. लोखंडाचा विळा होता आणि तो विळा घेण्यासाठी एक गिऱ्हाईक त्या ठिकाणी गेलं. विचारलं, काय हो, केवढ्याला दिला हा विळा? त्याने सांगितलं, बाबा हा 100 रुपयाला दिला. असं करा, 70ला देता का? 70ला का? 100चा विळा 70ला. अरे 80ला देता का? नाही म्हणजे 80ला भेटणार नाही, घ्यायचं तर 100ला घे म्हटले. आणि तेवढ्यामध्ये एक माणूस रस्त्याने आला आणि त्या माणसाने आपल्या हातातला परीस घ्यावा
आणि त्या लोखंडाच्या वेळेला स्पर्श करावा, त्याचं काय झालं? सोनं झालं. वा, काय हुशार मंडळी होईल. त्याचं सोनं झालं. सोनं झाल्याबरोबर जो वेळा त्याची किंमत 100 रुपये होते, मागणारा नाही 70ला मागितला, 70चा 80चा आकडा झाला. आता मला खरं सांगा, तो वेळा 100ला तरी भेटेल का? आज किती किती हजार रुपये तोळा आहे हो? 85,000 रुपये तोळा आहे आता. विचार करा, ज्या लोखंडाचं परिसाच्या संगतीने सोनं होतं. बघा बरं, अजून दृष्टांत देतो मी तुम्हाला. एखादी वेश्या आहे, अनेक पुरुषांच्या संगतीमध्ये आलेली वेश्या, एक कोणीतरी तिला पुरुष भेटावा आणि त्या पुरुषाला तिने पती म्हणून स्वीकारावं, ती वेश्या राहील का? पतिव्रता झाली. मी सहनळ आणि असं मोघम बोलत नाही, माझ्याकडे प्रमाण आहे, लक्षात घ्या. एखादी दासी आहे आणि ती दासी, तिचं राजावर प्रेम जडलं, राजाचं त्या दासीवर प्रेम जडलं, ती राजाची राणी झाली, ती दासी राहील का? आता नामदेव महाराज इतकं सुंदर वर्णन करतात. नामदेव महाराज असं म्हणतात, लोखंडाचा विळा परिसाची रतला, मागिले ते मोल मागू नये, दासी होती परी राजासी रतली, मागिले ते बोल बोलू नये, वेश्या होती परी पतिव्रता झाली, मागिली ती बोल बोलू नये. नामदेव महाराजांकडे सुचवतात. नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये दृष्टांताने आपल्याला सुचवलेलं आहे की बाबा रे, तुमच्या जीवनाचं समर्थन जर करायचं असलं, सार्थकता तुमच्या जीवनाला जर हवी असेल तर काय करा, जसं परिसाला, लोखंडाला परिसाचा संग होतो, त्याचं सोनं होतं एका, त्याप्रमाणे तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्या. पण कशा प्रकारे? तर संत नावाच्या परिसाला जाऊन भेट द्या. नवे नवे त्या तुमच्या जीवनामध्ये त्यांचं येणं म्हणजे तुमच्या जीवनाचं सोनं होणं आहे, हेच नामदेव महाराज अभंगामध्ये सुचवतात.
सोडून नामदेव महाराजांनी आपल्याला सुचवलं संत जीवनामध्ये किती महत्वाचे आहे, मोलाचे आहे. आणि तेच जगद्गुरु तुकोबार यांनी आपल्याला सांगितलं, धन्य काळ संत भेटी पायी मिठे पडेल तो काळ धन्य आहे. कोणता काळ? म्हणजे काळाचे अनेक प्रकार आहे. ऐकणे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे, वर्तमान काळ आहे, सकाळ आहे, संध्याकाळ आहे. ऐकणे, दुष्काळ पण आलेला आहे. अनेक अनेक प्रकारचे काळ आहे. पण जगद्गुरु तुकोबारांनी सगळ्या काळांना बाजूला सारलं आणि एकाच काळाला धन्यता दिली, ज्या काळामध्ये संत माझ्या जीवनामध्ये आले आणि माझ्या जीवनाला त्यांनी सोनं करून सोडलेलं आहे, सोनं करून टाकलेलं आहे. तो काळ धन्य आहे ज्या काळात मला संत भेटले. आणि मग महाराज म्हणतात, धन्य काळ संत भेटी पायी मिठे पडले तो. संत जीवनामध्ये आले. संतांना आईची उपमा दिलेली आहे. आपण ज्ञानोबाराय शरीराने पुरुष आहे, ज्ञानोबाराय शरीराने पुरुष आहे, पण आईची उपमा ज्ञानोबारायांना आपण देतो. माऊली ह्या शब्दाने त्यांना उल्लेखनीय करतो. माऊली या शब्दाने आपण त्यांना ओळखतो. का ओळखतो? कारण स्त्रीमध्ये, ऐका बरं, लक्षपूर्वक ऐका, स्त्री अशी व्यक्ती आहे स्त्री की तिच्यामध्ये जी सहनशीलता आहे, तिच्यामध्ये जी ममता आहे, ती काहीतरी वेगळी आगळी आहे. लक्षात घ्या. कधी कधी काही संकट जर आलं ना, काहीतरी दुःख आलं, एक तर मनुष्य हा पुरुष काय करतो, एक तर आत्महत्या करतो, नाही तर व्यसनाधीन होत असतो. पण कितीही संकट येऊ द्या, स्त्री तुम्हाला कधी आत्महत्या करताना दिसणार नाही आणि कधी ड्रिंक करून म्हणजे दारू पिऊन तुम्हाला रस्त्यावर पडताना दिसणार नाही. स्त्रीमध्ये एक क्षमता आहे स्वीकारण्याची, सहन करण्याची. आजही, पूर्वी आमच्या गावाकडे, तुमच्याकडे माहित नाही, पण आमच्या गावाकडे पूर्वीचा काळ असा होता, यांत्रिक पद्धती कमी असल्यामुळं किंवा नसल्यामुळं पाणी डोक्यावर अंतराहून आणलं जायचं. अर्धा 1 किलोमीटरहून पाणी आणलं जायचं. आणि मग या महिला मंडळ डोक्यावर 2 घडे घ्यायच्या, 2 हंडे घ्यायच्या. तुमच्याकडे काय म्हणतात? हंडेच म्हणतात. 2 हंडे घ्यायच्या आणि ते 2 हंडे अर्धा 1 किलोमीटरहून कुठेही न थांबता भरलेला हांडा घरापर्यंत येत होता. आणि पुरुषाच्या खांद्यावर जर 1 हांडा असला ना, तो 17 ठिकाणी खांदा बदलित होता. म्हणजे 2 घडे एका मानेवर, मानेचा आकार बघा केवढा आहे, त्या मानेवर 2 घडे घरापर्यंत येत होते आणि याच्याकडे 1 घडा 2दा हात बदलत होता. लक्षात घ्या. म्हणजे सहनशीलता आईच्या ठिकाणी जास्त आहे. दुसरी गोष्ट, हिंदू संस्कृतीने स्त्रीला जेवढं महत्व दिलेलं आहे ना, तेवढं महत्व कुठल्याच संस्कृतीमध्ये नाही. लक्षात घ्या. मी हे का बोलतो, या ठिकाणी अनेक प्रकारे मला या ठिकाणी बोलायचं आहे, पण मी बोलत असताना कुठल्याही प्रकारचा उल्लेख न करता बोलणार आहे. त्याचं कारण सांगतो. मला आडून बोलायला जास्त आवडतं. लक्षात घ्या. काय बोलत होतो मी? हिंदू संस्कृती. वा, असं लक्ष पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीचा जेवढा सन्मान केला तेवढा सन्मान कुठल्याही संस्कृतीमध्ये स्त्रीचा केलेला नाही. ध्यानात घ्या. पहिल्यांदा आता भगिनी, तुम्ही दिवाळीला शृंगार कोण करतो? स्त्रियाच करतात. रक्षाबंधनला मान कोणाचा आहे? स्त्रीचाच आहे. म्हणजे बहिणीचाच आहे, स्त्रीचाच आहे ना. भाऊबीजेला कोणाचा मान आहे? स्त्रीचाच आहे. प्रत्येक सणाला शृंगार कोण करतं? हा फक्त बैल पोळायला मिरवायला का? मग हा फक्त बैल पोळायला मिरवायला का? हिंदू संस्कृतीने स्त्रीचा सन्मान केला. आता इतर धर्मामध्ये बघा तुम्ही, स्त्रीला धर्म सांगण्याचा अधिकार नाही. हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला कीर्तन करण्याचा अधिकार आहे, प्रवचन करण्याचा अधिकार आहे, धर्म सांगण्याचा अधिकार आहे. इतर संस्कृतीमध्ये स्त्रीला धर्म सांगण्याचा अधिकार नाही. इतर संस्कृतीमध्ये स्त्रीला शृंगार करून पर पुरुषासमोर उभं राहतात. तो भाऊ असो नाही तर कोणी असो. लक्षात घ्या.
काय घ्यावं लागतं त्यांना? मी कशाला सांगू इथून? हे लक्षात घ्या. हिंदू संस्कृतीने जेवढा स्त्रीचा सन्मान केला तेवढा सन्मान कुठल्याही संस्कृतीने केला नाही. हिंदू संस्कृती स्त्रीकडे बघत असताना एक मातृत्वाची भावना ठेवते. का? कारण सहनशीलता तिच्याकडे जास्त आहे. जगज्जननी म्हणून तिची ओळख आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3.5 शक्तिपीठ आहे. किती? 3.5 शक्तिपीठ आहे. ते 3.5 शक्तिपीठ जे आहे ना, त्यामध्ये 3 शक्तिपीठ हे पूर्ण आहे आणि एक शक्तिपीठ हे कसं आहे? अर्ध आहे. अर्ध शक्तिपीठ कोणतं हो? वणीचं सप्तशृंगीगड अर्ध शक्तिपीठ आहे. आणि 3 जे शक्तिपीठ आहे ते पूर्ण आहे. ते पूर्ण का आहे आणि हे अर्ध का आहे तेही तुम्हाला सांगतो. जसं स्त्री ही धर्मशील आहे, जसं स्त्री ही सहनशील आहे, आणि जसं हिंदू संस्कृतीने स्त्रीचा सन्मान केलेला आहे, पण पुरुषाविना स्त्री अपूर्ण आहे आणि स्त्री विना पुरुष अपूर्ण आहे. लक्षात घ्या. आता मी याबद्दल सांगतो ऐका. तुम्ही कोल्हापूरला जा, त्या ठिकाणी कोण आहे? करवीर लक्ष्मी आहे. त्या ठिकाणी करवीर लक्ष्मी आहे. पूर्ण शक्तिपीठ आहे. का पूर्ण शक्तिपीठ आहे? का त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात ना तर त्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा होते. लक्ष्मी मातेची दर्शन झाल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा करू शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी देवीचंही स्थान आहे, म्हणजे शक्तीचंही स्थान आहे आणि देवाचं सुद्धा स्थान आहे. लक्ष्मी तिकडे महादेव आहे बघा, शेजारी शेजारी आहे. म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मी आहे, महादेव आहे, म्हणून पूर्ण शक्तिपीठ आहे. तुम्ही रेणुका मातेला जा, म्हणजे कुठं? माहूरगडावर जा. माहूरगडावर जर गेलात ना तर त्या ठिकाणी त्या मंदिराला सुद्धा पूर्ण प्रदक्षिणा होते. गडावर म्हणजे देवीला पूर्ण प्रदक्षिणा करून त्या ठिकाणी जमदग्नी भगवंताचं स्थान आहे, रेणुका मातेचं स्थान आहे, जमदग्नीचं सुद्धा स्थान आहे, म्हणून पूर्ण शक्तिपीठ आहे. आता कोणतं राहिलं हो? तुळजापूरची. त्या ठिकाणी कोणती देवी आहे हो? भवानी माता आहे. ऐका, तिथं सुद्धा पूर्ण प्रदक्षिणा होते आणि भवानीचंही स्थान आहे आणि शंकराचं स्थान आहे, म्हणून भवानी शंकर असं म्हटलं गेलेलं आहे. पूर्ण शक्तिपीठ आहे. पण सप्तशृंगी गडावर जा, एकतर मागे डोंगर असल्यामुळं पूर्ण प्रदक्षिणा होत नाही. होते का? नाही होत. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी शिवाचं स्थान नाही. शिवाचं स्थान गडाच्या खाली आहे, ते पण आत्ताशी कुठेतरी बांधलेलं आहे, आता त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे, पण ते गडाच्या खाली आहे आणि वरती फक्त शक्तीचं स्थान आहे, म्हणून अर्ध शक्तिपीठ आहे, म्हणून त्याला अर्ध म्हटलं गेलेलं आहे. पूर्ण होण्यासाठी स्त्रीला पुरुषाची गरज आहे आणि पुरुषाला स्त्रीची गरज आहे, तसं मनुष्याला पूर्ण होण्यासाठी संतांची गरज आहे. हे लक्षात घ्या. याला पूर्ण शक्तिपीठ जर करायचं असेल ना, आणि याला उद्धरून जर या संसारातून जायचं असेल तर मनोमार्गे गेला तो ते त्याची मनाने जाता येत नाही. पण संत कदाचित जीवनामध्ये आले, आणि संत जर जीवनामध्ये आले तर संत काय करत असतात? जीवनामध्ये येऊन याला उद्धरून जाण्याचा मार्ग सांगतात, आणि मार्ग सांगून चालत नाही तर त्याला या संसारामध्ये त्या संसाराविषयी किंवा परमात्म्याविषयी जे भ्रम निर्माण झालेले आहे ते भ्रमांची निवृत्ती सुद्धा संत करत असतात, कारण ती माऊली आहे. संतांना आईची भूमिका दिलेली आहे, माऊली आहे. जसं बाळाचं हित आई करत असते, जर ते उन्हामध्ये खेळत असलं आई त्याला काय म्हणते? अरे सावलीत मर ना. काय म्हणते? सावलीत मर म्हणते. मर हा शब्द जर पाहिला तर द्वेषात्मक आहे, पण आई बाळासाठी उल्लेखनीय करते. पण मर म्हणते याचा अर्थ काय? अरे बाबा सावलीत तरी खेळ. जसं भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करत असताना असं म्हणतात, अरे माझ्या बापा. आता अर्जुन हा भगवंताचा बाप आहे का? पण तरी पण काय म्हणतात? अरे माझ्या बापा. का असं म्हणतात? एखादा व्यक्ती जर आपला ऐकत नसेल ना, आपण म्हणतो बाबा अरे माझ्या बापा, अरे ऐकणारे. काय म्हणतो? ऐकणारे, आता तरी ऐक. त्याप्रमाणे संत आपल्याला सांगत असतात, पण कसं? आईचं अंतःकरण घेऊन सांगतात, कारण आईचं अंतःकरण कोमल आहे, बापाचं अंतःकरण कठोर आहे. पण जेवढं अंतःकरण कठोर आहे तेवढं त्या मुलाचं हित त्या बापामध्ये आहे. लक्षात घ्या. बापाचं हित लपलेलं आहे, आईमध्ये त्या बाळाचं
हित लपलेलं आहे. पण बाळाचं हित करत असताना आई कोमल अंतःकरणातून करते. जसं ज्ञानोबरायांनी सर्वसामान्यांचं हित केलेलं आहे. जे ज्ञान, जे गुह्य लपलेलं होतं ते ज्ञानोबरायांनी प्रगट करून समाजाला सांगितलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले. हे विश्व ब्रह्मात्मक आहे. ब्रह्मी अहो नुसतं जगत ब्रह्म आहे म्हणून चालत नाही, ते पटलंही पाहिजे. लक्षात घ्या, ते ज्ञानोबरांनी पटवून दिलं. एका आश्रमामध्ये वेदांताचा पाठ चाललेला होता. सर्वत्र खलिदम ब्रह्म, सर्वत्र खलिदम ब्रह्म. महाराज प्रत्येक वेळेस त्या शिष्यांना सांगत होते. शिष्य ऐकायचे, बरीच मंडळी होते ऐकण्यासाठी. त्यातला एक विद्यार्थी उभा राहिला. विचारलं, महाराज का हो, तुम्ही रोज म्हणता सर्वत्र खलिदम ब्रह्म, विठ्ठल जळी स्थळी भरला, रेता ठाव नाही उरला. तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता, हे बरोबर आहे. पण यातल्या किती लोकांना पटतंय ते? या किती लोकांना वाटतंय खरंच सर्वत्र खलिदम ब्रह्म? हे फक्त माना डोलतात म्हणले आशा. हो, सर्वत्र खलिदम ब्रह्म. हो, सगळीकडे विठ्ठल भरलेला आहे. हो, पाषाणी विठ्ठल आहे, जळी विठ्ठल आहे, सर्वत्र विठ्ठल आहे. हो, हे फक्त माना डोलतात. पटतं का यांना? म्हणले मग पटण्यासाठी काय करायचं? यांची परीक्षा घेऊ म्हटली. काय हरकत नाही, असं कर, तू सुचवला ना, उद्या येताना 1 कॅरेट केळी आण म्हटले. त्याने 1 कॅरेट केळी आणली. दुसऱ्या दिवशी पाठ उभा राहिला, पाठ भरला. महाराज सर्वत्र सगळ्यांना सांगायला लागले, सर्वत्र खलिदम ब्रह्म, सर्वत्र खलिदम ब्रह्म. आणि मग महाराजांनी सांगितलं, आता पाठ संपलेला आहे, जातानी ही केळी प्रत्येकाने घेऊन जायची आणि ज्या ठिकाणी तुम्हाला कोणी बघणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ही केळी खायची आहे. महाराजांनी सांगितलं. प्रत्येकाने केळी घेतली. महाराजांनी सांगितलं, कोणी बघणार नाही अशा ठिकाणी खायची. काही या खांबाच्या आडून जाऊन खायला लागले, कोणी बघणार नाही. काही महाराजांच्याच व्यासपीठाखाली घुसून खायला लागले. काही घरी जाऊन आपले रूम बंद करून खायला लागले. कोण कशा प्रकारे त्यांनी केळी खाल्ली. तिसऱ्या दिवशी पाठ भरला आणि महाराजांनी विचारलं, का रे केळी खाल्ली का? म्हणजे हो, सगळ्यांनी खाल्ली. एक विद्यार्थी म्हटला, मी नाही खाल्ली. पण ज्याने खाल्ली होती महाराजांनी त्याला विचारलं, का रे तू केळी खाल्ली? म्हणले हो खाल्ली महाराज. कशी खाल्ली? तुम्ही सांगितलं होतं कोणी बघणार नाही अशा ठिकाणी खायची. मी तुमच्याच व्यासपीठाच्या खाली गेलो आणि मग केळी खाल्ली. म्हणले कोणी बघितलं नाही म्हटले. दुसऱ्याला विचारलं, तू? म्हणले खाल्ली. कशी खाल्ली? खांबाच्या आड गेलो म्हटले, केळी खाल्ली म्हटले. कोणी बघितलं नाही म्हटले. तिसऱ्याला विचारलं, का रे तू केळी खाल्ली? नाही खाल्ली महाराज. का नाही खाल्ली? तुम्ही सांगितलं सर्वत्र खलिदम ब्रह्म, ईश्वर सगळीकडे आहे म्हटले. मी कुठेही केळी खाल्ली तरी तुम्हाला बघणार आहे. एका परमात्म्याने काय केलं? या सगळ्या जगामध्ये तो नटून उरलेला आहे, भरून उरलेला आहे. ज्याविषयी अंतःकरणामध्ये संशय निर्माण होणं, ज्याने हे जग निर्माण केलेलं आहे, नवे या जगभरामध्ये, या संसारामध्ये जो नटून उरलेला आहे, ज्ञानोबा असं म्हणतात बघा, तैसी हे माझीच बिंबाली, त्रिगुणात्मक सावली, मजची आड ओढवली जीवनिका तैसी, तैसे भूत जात सर्व हे माझेच किरावयव. कोण म्हणतंय? भगवान परमात्मा ज्ञानोबरांच्या रूपाने म्हणतोय, हे सगळे तुम्ही माझे कोण आहात? माझी तैसी हे माझीच बिंबली, तुम्ही माझे एक सावली प्रमाणे आहे, माझे एक प्रतिबिंबाप्रमाणे आहे. हे भूत जात सर्व हे माझे चिकिरावयव, सगळे माझे अवयव आहात तुम्ही. पण हेच आपल्याला पटत नाही. नुसतं वाचून चालत नाही, ते पटलंही पाहिजे. आणि पटत नसल्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये या परमात्म्याविषयी संशय येतात. आणि एकदा संशय निर्माण झाले का त्याचं हरण होत नाही, आपल्याकडून होत नाही हरण. आपण मत म्हणतो मी माळ जपीन. लोक अंतःकरण एकाग्र करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी काय करतात? माळ जपतात. माळ जपायला लागले, डोळे झाकतात.
डोळे झाकले, नामस्मरण करतात, पण मन एकाग्र होत नाही. मग आठवतं अमुक राहिलं, फलन राहिलं, हे राहिलं, ते करायचं राहिलं, इकडंच जायचं होतं, तिकडंच गेलोच नाही, हे सगळं मनामध्ये येतं. नोटा मोजायला लागले तर मन एकाग्र होतं. बघा ना तुम्ही, नोटा मोजायला लागले तर मन एकाग्र होतं. का? नोटीला नोटी टाकले पाहिजे, सगळ्या व्यवस्थित भरल्या पाहिजे. का असं का होतं? का होतंय असं? कारण आपली बुद्धी विषयामध्ये मग्न झालेली आहे आणि परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये संशय आहे. त्या संशयाचं निर्वाण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संत आले आणि त्यांनी ह्या सगळ्या संशयाची निवृत्ती केली, सगळे भ्रम नाहीसे केले, अभंगाचं दुसरं चरण. संदेहाच्या सुटल्या गाठी, जेवढे संशय होते सगळे निवृत्त झाले. कशामुळे झालं? कारण माझ्या जीवनामध्ये संत हे आले, त्यांचं आगमन माझ्या जीवनामध्ये झालं, परिणाम सगळे संशय निवृत्त होऊन गेले. जसं तुम्ही गोपाळ काकांच्या बाबतीमध्ये बघा, महाराजांचं जीवनामध्ये आगमन झालं आणि ईश्वर भेटीची ओढ लागलेली. आता एक तर अष्टमीचा जन्म आहे, योगायोग बघा बरं. जसं भगवान श्रीकृष्ण अष्टमीला अवतीर्ण झाले, ज्ञानोबराय अष्टमीला अवतीर्ण झाले, तसं महाराजांचं सुद्धा आगमन अष्टमीला आलं. अष्टमीला अवतीर्ण झाल्यामुळं आता म्हणजे नामकरण करत असताना दुसरं काही नाव ठेवणार आहे बा. गोपाळकृष्ण ज्या दिवशी अवतीर्ण झाले त्यांचंच नाव यायला हरकत काय, म्हणून नाव काय ठेवलं? गोपाळ नाव ठेवलं. गोपाळ नाव का ठेवलं ऐका बरं. गोपाळ नाव का ठेवलं? त्या गोपाळ नावामध्ये काहीतरी लपलेलं आहे, गुह्य आहे. पण काय लपलेलं आहे बघा. ज्याची इंद्रिय ताब्यामध्ये आहे आणि इंद्रियांचा स्वामी जो झालेला आहे तो गोपाळ आहे, हे लक्षात घ्या. इंद्रियांचा स्वामी कोणी होत नाही. आज वानर कुळामध्ये मारुतीराय अवतीर्ण झाले, कपी कुळामध्ये अवतीर्ण झाले. कपी कुळ म्हणजे वानर कुळ आहे, पण मनुष्य जात ही सगळ्यात श्रेष्ठ जात आहे, सगळ्या प्राण्यांपेक्षा, माकडापेक्षा पण, लक्षात घ्या. पण त्या मनुष्य जातीसाठी सुद्धा श्रेष्ठ ठरले कोण? मारुतीराय. का श्रेष्ठ ठरले? कारण त्यांनी केलं काय माहितीये का? काम बांधवडी काळ घातला तो डरी तया माझे दंडवत कपिकुळा हनुमान. कपिकुळामध्ये जन्माला आले, पण तुकोबाराय म्हणतात मी त्यांना दंडवत करतो. का दंडवत करतो? कारण त्यांनी काय केलं? काम बांधवडी, जो काम, जे इंद्रिय, जे विषय या जगाला ग्रासून सोडलेला आहे ज्यांनी, त्या विषयांना सुद्धा, त्या इंद्रियांना या मारुतीरायाने काय केलं? ताब्यात ठेवलं.
म्हणून मारुतीला सुद्धा गोपाळ आहे बरं. गोपाळ शब्दाचा अर्थच हा होतो जो इंद्रियावर विजय मिळवतो आणि त्यांच्यावर ताबा मिळून त्यांना एकाग्र करतो, शांत करतो आणि शांत करून परमात्मा भेटीसाठी मार्ग त्या ठिकाणी वाटचाल करतो. तो गोपाळ आहे. जो गोपाळ आपण असं म्हणतो की ज्याच्याकडे गायी आहे आणि त्याचं जो पालन करतो त्याला गोपाळ असं काही भागामध्ये म्हणतात ना. पण त्या गायी म्हणजे कोण आहे? तर त्या गायी म्हणजे ज्या आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या किंवा शरीरामध्ये असलेल्या ज्या रक्तवाहिन्या आहे त्या गायी आहे. नवे नवे जे इंद्रिय आहे त्या गायी आहे आणि त्यांच्यावर ताबा मिळवण्याचं काम जो स्वामी करत असतो त्याला गोपाळ असं म्हटलं गेलेलं आहे. पाळ म्हणजे स्वामी आणि गो म्हणजे इंद्रिय. तो स्वामी आहे आणि म्हणून महाराजांचं नाव गोपाळ असं ग्रहस्थ आश्रमामध्ये होते ग्रहस्थ आश्रमामध्ये. पण ग्रहस्थ आश्रमामध्ये राहून सुद्धा ज्यांनी ग्रहस्थ आश्रम पार करून म्हणजे ग्रहस्थ आश्रम सुद्धा प्रपंच कसा करावा, गोपाळ काकांचं जीवन बघा, त्यांच्याप्रमाणे प्रपंच करावा आणि परमार्थ कसा साधावा त्यांचं जीवन बघा, परमार्थ सुद्धा साधता येईल तुम्हाला. एका जणाला विचारलं म्हणजे महाराज प्रपंच कसा करायचा? म्हणजे जसा परमार्थ करता तसा प्रपंच करा. म्हणजे मग परमार्थ कसा करायचा? जसा प्रपंच करता तसा परमार्थ करा. बोलण्याचा भाग कळाला लागतो मला, नाही कळाला? ऐका. म्हणजे परमार्थ कसा करता म्हणजे जसा प्रपंच मन लावून करतात ना तुम्ही, नोटा मोजताना कसे मोजतात? एकाग्र होऊन मोजतात त्याने, तसं एकाग्र होऊन परमार्थ करा म्हणजे प्रपंचाप्रमाणे परमार्थ करा. म्हणजे मग प्रपंच कसा करायचा म्हणजे परमार्थाप्रमाणे. म्हणजे आता परमार्थाप्रमाणे प्रपंच कसा करायचा? हरिपाठाला चालतो का रे? काम नाही पडलं हो. कीर्तनाला जमतच नाही, घरी लक्ष पण देणार आहे. जसं परमार्थामध्ये तुम्हाला वीट येतो त्याप्रमाणे काय करा तुम्ही? प्रपंच करा. लक्षात घ्या. आणि ज्याप्रमाणे एकाग्र बुद्धी होऊन तुम्ही प्रपंच करता त्याप्रमाणे काय करा? परमार्थ करा. म्हणजे हे गोपाळ काकांचं जीवन आहे. लक्षात. सगळ्या गोष्टीचा त्याग जीवनामध्ये. विषया विनिवर्तन्ते निरहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. विषयावर निवृत्त होणं, देहावर निराश होणं, विषयातून निवृत्त होणं, देहावर निराश होणं हे जर कोणाला जमलं असेल ना, या संतांना जमलेलं आहे. दुसरं कोणाला जमत नाही. लक्षात. देहावर निराश व्हायचं आहे आणि मग देहावर निराश होऊन श्री गुरुप्रमाणे श्री गुरुंकडे वाटचाल करायची. कशासाठी? कारण ते आपल्या जीवनामध्ये यावे. आल्यानंतर गावात खोपटे गावामध्ये त्यांना बोलावणं किंवा खोपटे गावामध्ये त्यांना आणणं याचा अर्थ असा घेऊ नका खोपटे गावात आले म्हणजे ते गोपाळ काकांच्या जीवनामध्ये आले. लक्षात घ्या. गोपाळ काकांच्या जीवनामध्ये आले आणि मग त्यांनी त्या ठिकाणी उरणला वाटचाल केली. उरणला गेल्यानंतर जीवनमुक्त स्वामींचं दर्शन केलं आणि जीवनमुक्त स्वामींचं दर्शन केल्यानंतर परमार्थाची वाटचाल कशी करायची, कारण परमार्थ करणं सोपं नाही. मुळात परमार्थ शब्दाचा अर्थच आपल्याला कळत नाही. ऐका. परम म्हणजे ईश्वर आणि अर्थ म्हणजे बोध. ईश्वराचा बोध करून घेणं याला परमार्थ असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग तो परमार्थ कसा साधावा हे गोपाळ काकांनी जर धडे कोणाकडून घेतले असेल तर जीवनमुक्त स्वामींकडून घेतलेले आहे. कारण जीवनाची वाटचाल करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी कोणीतरी जीवनामध्ये हवं असतं. ज्ञानोबर आहे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे, अष्टमीला जन्म आहे. भगवान श्रीकृष्णांचा अवतार असताना सुद्धा काय कमी होतं ज्ञानोबरांना? जन्मता जे ज्ञानी होते तरीही श्री गुरुला समोर ठेवलं आणि श्री गुरूंच्या उपदेशाने गीतेवर टीका केलेली आहे. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड ही गीता ऐसे गोड आतोडले, हे ज्ञानोबारांनी म्हणावं. त्याप्रमाणे जरी गोपाळ काका हे जन्मता ज्ञानी होते पण जन्मता ज्ञानी असताना ह्या समाजाला सुद्धा आपल्याकडून काहीतरी उपदेश प्राप्त व्हावा म्हणून श्री गुरुकडे धाव घेतलेले आहे. भगवान श्रीकृष्ण जगाचा मालक आहे पण सांदीपाणींना गुरु म्हणून स्वीकारतो. प्रभू रामचंद्र जगत पालक आहे तरी सुद्धा जीवनामध्ये गुरु करतात. कोणाला गुरु केलं हो त्यांनी? वशिष्ठांना गुरु केलं. का गुरु केलं? जगाचा पालक आहे ना,
काय गरज आहे गुरु करण्याची? पण नाही, गुरु यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजय भूती ध्रुवाने तिरमम. जो जगाचाच पालक आहे, जो नायक आहे जगाचा, लक्षात घ्या. सकळपणे संपन्न एक देवाचे लक्षण वरकड कोठे काही, एक आहे एक नाही. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेत, ज्या ठिकाणी वस्ती करून राहतात. कोण? यश, औदार्य, ज्ञान, वैराग्य. आणि त्यांच्या ठिकाणी गुरु करण्याची भूमिका निर्माण होणं आणि त्यांनी गुरुकडे धाव घेणं. त्याप्रमाणे गोपाल काकांनी काय केलं? गुरुकडे धाव घेतली. गुरुकडे धाव घेऊन परमार्थाची वाटचाल, परमार्थाचे धडे त्यांनी अभ्यासले. लक्षात घ्या, परमार्थाचे धडे त्यांनी अभ्यासले. आणि एवढं असून चालत नाही. असं म्हणा, जीवनमुक्त स्वामींना गोपाल काकाकडून काही कार्य करून घ्यायचं होतं. आपण फक्त चरित्र वाचतो, पण कार्याची वाटचाल आपण वाचलेली नाही. मी अभ्यासले, एक 5-10 मिनिटात मी चरित्र वाचलं फक्त. थोडी मेमरी शार्प आहे झाला आणि माऊली ज्ञानोबरांची कृपा आहे. ऐका, काही कार्य करून घ्यायचं आहे. परमार्थाचे धडे घेतले कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून. भगवंताचं नाम म्हणजे रामकृष्ण हरी हा षडाक्षरी मंत्र प्रत्येक ठिकाणी पेरण्याचं काम, म्हणजे रामकृष्ण हरी मंत्राची ध्वजा जी आहे प्रत्येक ठिकाणी फडकवण्याचं काम या परिसरामध्ये जर कोणी केलं असेल तर गोपाल काकांनी केलेलं आहे. एवढं करून चालत नाही, एवढं असून चालत नाही. ऐका, त्यांची कीर्तन या परिसरासाठी मर्यादित नव्हती. बाहेर सुद्धा त्यांच्या तारखांना मागणी होती, सेवेंना मागणी होती. पण गोपाल काकांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन नुसतं परमार्थाचे धडे नाही दिले, तर व्यसन मुक्तीचे सुद्धा धडे दिलेले. लक्षात द्या, व्यसन मुक्तीचे धडे दिले, सद्मार्गाचे धडे दिले. माळी नका घालू, पण निर्व्यसनी राहा, परमार्थ करा, धर्माचरण करा, धर्माने वागा. जो काळ ब्रिटिशांचा आहे, म्हणजे प्रतिकूल काळ आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे, आणि एवढं असताना सुद्धा त्या ठिकाणी जावं, त्या गावामध्ये जावं, हरिभजन करावं, कीर्तन करावं, प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी मार्गदर्शन करावं आणि त्या मार्गदर्शनाने त्यांना धर्म सांगावा. अरे बाबा, तुम्ही धर्मांतरण करू नका, कारण धर्मांतरण त्या ठिकाणी वाढलेलं होतं. तुम्ही धर्मांतरण करू नका. आपला हिंदू संस्कृतीसारखा धर्म या भूतलावर दुसरा कोणी नाही. हा स्वीकारा. यामध्ये असलेला जो परमार्थ आहे तो साधा, त्यातून तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हे धडे कोणी देत असेल तर गोपाल काकांनी या परिसरावर दिले. नवे गोपाल काकांची कृपा या परिसरावर आहे, त्यांचं प्रेम आहे. जसं आईचं प्रेम, जरी मुलं तिला 5-10 असले तरी आई तेवढ्याच हिताने त्या मुलांवर प्रेम करत असते. तसं हा परिसर कितीही मोठा असला आणि कितीही विविक्त असला तरी सुद्धा गोपाल काकांनी या परिसरावर तेवढंच प्रेम केलेलं आहे. नवे माझ्या गुरुच्या पादस्पर्शाने हा परिसर पावन झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी महाराजांना मागणी केली की महाराजजी, तुम्ही काय करा, माझ्या या जन्मभूमीमध्ये, खोपटे या नगरीमध्ये तुमच्या पादस्पर्शाने ही भूमी पावन करा. महाराजांनी सांगितलं, मी येतो. काय येतो? ऐका, महाराजांना हे कार्य यांच्याकडून करून घ्यायचं होतं, गोपाल काकाकडून कार्य करून घ्यायचं आहे. मी येतो, पण येण्यासाठी मला विमान हवं आहे. काय हवंय? विमान हवं आहे. आता विमान हा शब्दीला आणतो मी विमान तुमच्यासाठी, पण तुम्ही कृपा करून या खोपटे नगरीमध्ये यावं आणि ह्या भूमीला तुम्ही पावन करा. नवे तुमचे पाऊल या भूमीमध्ये पडले ना, तुमचे पादस्पर्शाने ही भूमी पावन होते. नवे ती सुगंधित होईल. तिला एका जसं गायीच्या पादस्पर्शाने त्या जमिनीला एक वेगळा सुगंध प्राप्त होतो. ऐका, जसं चंदनाने अनेक बोरी व्यापलेल्या आहे, चंदनाने बोरी व्यापलेली, जसं चंदन अनेक झाडांना सुगंध प्राप्त करून देतो, तसे तुमचे पादस्पर्श या भूमीला स्पर्श झाल्याबरोबर या भूमीमध्ये या ठिकाणी एक अशा वेगळ्या प्रकारचा सुगंध, नवे एक परमार्थाचे सुगंध या ठिकाणी प्राप्त होतो. आणि म्हणून तुम्ही यावं. ठीक आहे, येतो मी. माझ्यासाठी विमानाचा काय करा, बंदोबस्त करा. ठीक आहे, मी विमान त्या ठिकाणी विमानाचा बंदोबस्त करतो. काही कालावधी निघून गेला आणि महाराज कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी
धर्मांतरण करू नका, परमार्थाचे धडे या समाजाला द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि पुन्हा उरणमध्येच गेले ना, उरणमध्ये गेले त्या ठिकाणी काय नाव त्यांचं, औरंगजेब शेठ, मी लिहून आणलं, मला तेवढंच नाव देण्यात राहत नव्हतं. फक्त औरंगजेब शेठ यांचा दारूचा व्यवसाय होता. ऐका, लोकांना व्यसनाधीन बनवण्याचा व्यवसाय होता. आणि महाराजांनी व्यसनातून मुक्त होण्याचे धडे समाजाला द्यायचं काम चालू केलेलं. त्या औरंगजेब शेठच्या लक्षात आलं का आपला धंदा हा बसण्याच्या मार्गाने आहे. म्हटलं आता बसणार आहे, आपला धंदा बुडत चाललेला आहे, लोक आपल्याकडे येत नाही, दारू प्यायला कोणी आता तयार राहिलेलं नाही. आणि म्हणून या महात्म्याची आपण भेट घेतली पाहिजे. पण भेट घ्यायची कशी? अंतकरणामध्ये कपट आहे, अंतकरणात कपट आहे. काही मंडळींनी सांगितलं महाराजांना ज्यावेळेस बोलावणं धाडलेलं आहे, काही मंडळी जे प्रेम करत होते महाराजांवर त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज जाऊ नका, त्या शेठच्या अंतकरणामध्ये तुमच्याविषयी कपट आहे म्हटले. जर गेला तुमच्या जीवाला काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो. महाराजांनी सांगितलं हा, माझ्या गुरुवर माझी निष्ठा आहे, माझ्या गुरुवर माझी निष्ठा आहे, माझ्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होऊ शकत नाही एवढा विश्वास गुरुवर असावा. आणि आपल्याला 2 वाक्य साईबाबांच्या शब्दातून पाहायला मिळतात बघा, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवा, पण कोणावर? देवावर किंवा गुरुवर. धीर बाळगा. का धीर बाळगा? एक ना एक दिवस तो ईश्वर तुम्हाला भेटेल आणि एक ना एक दिवस गुरु तुमच्याकडे चालून येतील. म्हणून धीर बाळगा, सबूर करा. सबुरी हा शब्द हिंदी आलेला आहे, पण धीर बाळगा हा शब्द मराठी आलेला आहे. विश्वास ठेवा, धीर बाळगा. आणि महाराजांनी सांगितलं माझे गुरुवर श्रद्धा आहे, निष्ठा आहे, माझ्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होऊ शकत नाही. महाराज गेले त्या ठिकाणी. गेल्यानंतर ऐका, गेल्यानंतर तुकोबाराच्या जीवनात एक प्रसंग आहे. एक चोर चोरी करण्यासाठी तुकोबाराकडे आला. आणि आल्यानंतर रात्रीचा समय आहे, सगळा परिवार अंगणामध्ये झोपलेला आहे आणि अंगावर थंडीचे दिवस आहे, साधं कांबळ सुद्धा नाही अंगावर पांघरण्यासाठी. आणि त्यांच्या अंगाला म्हणजे त्यांच्या शरीराला त्या वाऱ्याचा स्पर्श व्हावा, हवेचा स्पर्श व्हावा आणि तीच हवा त्या चोराच्या शरीराला स्पर्श करावी. त्या चोराच्या अंतःकरण त्याचा बदल झाला, त्याची बुद्धी पालटली, त्याचा बुद्धीचा कायापालट झाला. आणि मग तो देवाला प्रार्थना करायला लागला, देवा आशांच्या घरी चोरी करण्याची परत मला दुर्बुद्धी सुचू देऊ नको. संतांच्या नुसतं शरीरामध्ये नाही, संतांच्या अंतःकरणामध्ये नाही, संतांच्या स्थानाला इतकं महत्व आलेलं आहे का त्या स्थानाचा वारा नुसता आपल्या शरीराला स्पर्श केला तरी बुद्धीचा कायापालट होतो. या ठिकाणी तुम्ही आज हा 3 दिवसात सप्ताहाचं निर्माण 7 दिवसामध्ये केलं. याच्या पलीकडं आपल्या बुद्धीचा कायापालट काय असणार आहे हे लक्षात घ्या. आणि मग महाराजांनी त्याच्याकडे गेल्यानंतर, त्या शेठकडे गेल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये कायापालट झाला. त्याला सांगितलं बाबा हे सगळं वाईट आहे, कारण ही जी भूमी आहे, ही जी हा जो मृत्यूलोक आहे, या मृत्यूलोकामध्ये तुम्ही जसं पेराल ना तसंच उगवतं. तुम्ही तांदूळ पेरला त्याला गहू येईल, शक्य का? नाही. गहू पेरला बाजरी येईल, शक्य का? होत नाही. जसं कर्म करल तसंच तुम्हाला भोगावं लागतं. ज्ञानोबा असं म्हणतात, जे जे जयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र तो ते गतीत पात्र होचे लागे. बाबा पापात्मक कर्म करू नको, जेव्हा लोकांना व्यसनाधीन बनवू नको. हा काळ धामधुमीचा आहे आणि या धामधुमीच्या काळामध्ये आपण या भूमीवर प्रेम करायला हवं, आपण परमार्थाची वाटचाल साधायला हवी आणि आपला धर्म जोपासायला हवा. एवढंच मार्गदर्शन केलं फक्त. त्याच्या बुद्धीचा कायापालट झाला. महाराज काय देऊ तुमच्यासाठी? काहीच नको, एकच गोष्ट दे, तुझ्याकडे जे विमान आहे ना तेवढं विमान फक्त माझ्या गुरुला खोपट्यापर्यंत न्यायचं आहे, त्यासाठी मला दे फक्त. ठीक आहे महाराज, देतो. शब्द दिला. महाराजांनी लगेच तातडी केली आणि जीवनमुक्त महाराजांकडे आले. महाराजांना सांगितलं, महाराज आता विमानाची व्यवस्था झालेली आहे, फक्त तुम्ही चलण्याची तयारी करावी. विमान कलकत्त्याला आहे, कलकत्त्याहून विमान निघालेलं आहे. महाराजांनी सांगितलं तुम्ही असं करा काका, तुम्ही तुमच्या घोडागाडी घेऊन काही मंडळी समोर पुढे चला, मी मागून विमानामध्ये येतो. आणि पुढे गेलं तर विमान पुढे चाललेलं होतं. म्हणजे
गुरु आपण एक पाऊल टाकतो, गुरु आपल्यापेक्षा 2 पावले पुढे चालतात, हे लक्षात घ्या. 2 पावलं पुढे चालतात गुरु आपल्यापेक्षा. का चालतात? कारण भागली मज वाहतील कडे ज्यांची आणि जोडे सर्व सुख. कारण आपण कधी थकलो भागलो म्हणजे आता पंढरपूरच्या वारीला चाललो, मग वारीला चालल्यानंतर काही लोकांना लय शीण होतो, बा आता लय थकलो, मी चालूच शकत नाही. मग जे महाराज दिंडी घेऊन चालले, मग त्यांच्या कडेवर बसलं पाहिजे. असं काय? असं नाही. थकलो भागलो म्हणजे काय? विचार आपले क्षीण झालेले आहे. लक्षात घ्या, परमार्थाची वाटचाल आपण साधू शकत नाही. अशा काळामध्ये परमार्थाचे धडे देण्याचं काम कोण करत असतं? ते संत करत असतात. आणि म्हणून गोपाळ काका तुमच्या या काय खोपटे गावाकडे निघाले आणि 2 पावलांनी विमान पुढे चाललेलं आहे. का चाललं? कारण यांना थकू भागू नये, यांची परमार्थाची वाटचाल शेवटपर्यंत जावी. आणि हा समाज जो आहे, या समाजाला यांच्या विचारांची गरज आहे. यांच्या विचाराने हा समाज विकसित व्हावा आणि या भूमीला परमार्थाचे धडे मिळावे, परमार्थाची वाटचाल यांची व्यवस्थित व्हावी आणि संप्रदायाची ध्वजा कुठे इथपर्यंत फडकावी. आणि म्हणून जीवनमुक्त स्वामी या ठिकाणी अगोदर आले. ज्या दिवशी आले आल्याबरोबर 3 दिवसाचा कार्यक्रम उत्सव त्यांनी केला. का केला? कारण ज्या दिवशी आले तो दिवस होता माघ शुद्ध दशमी. ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये श्री गुरु त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला, अनुग्रह केला, तोच दिवस आज जीवनमुक्त स्वामी महाराज या पोपटे नगरीमध्ये आले. तोच दिवस आहे. म्हणून मोठा उत्सव या ठिकाणी केला 3 दिवसाचा. आणि आज त्याचं रूपांतर तुम्ही 4 दिवसाने पुढे केलेलं आहे, म्हणजे सप्ताहामध्ये केलेलं आहे. एवढा काय पलट आपल्या बुद्धीमध्ये कसा झाला? कारण या भूमीमध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून संत आपल्या जीवनामध्ये काय करत असतात? तर आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्या बुद्धीचा कायापालट करण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते संतांमध्ये आहे. म्हणून संदेहाच्या सुटलेल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ. नवे एवढंच करून चालत नाही. ऐका, ज्या प्रपंचामध्ये, ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, रात्री दिवस तुम्ही जी निकटे मरणेचे घेता झटे, कवडीची प्राप्ती न भेटे, प्राणांत कष्ट द्रव्य जोडे. आपण संसारासाठी भोळे होतो, संसारासाठी वेडे होतो. वेडे शब्दाचा अर्थ भोळा असा सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. वेडे शब्दाचा अर्थ काय होतो? वेडा, भोळा असं सांगितलेलं आहे. काही लोक प्रपंचासाठी वेडे होतात, पण संत परमार्थासाठी वेडे होतात. लक्षात घ्या, देवासाठी ते वेडे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा. ते देवासाठी वेडे झालेले आहे, आपण प्रपंचासाठी वेडे होतो. वेड होणं, भोळा होणं. अहो, भोळा म्हणजे तुम्हाला सांगतो, एकदा काय झालं, माझे वडील थोडेसे जरा भोळे आहे बरं का स्वभावाने, पण मी सांगतो थोडासा विषय. असा झाला, आमच्या गावामध्ये भंगारवाला आला. मी लहान होतो. भंगारवाला आला आणि त्याचा काही धंदा झालाच नाही. तो आमच्या घरासमोर एक लिंबाचं झाड होतं. त्या लिंबाच्या झाडाखाली सावलीत येऊन उभा राहिला. उन्हाळ्याचे दिवस आणि सोमवारी वडिलांना सुट्टी असायची. वडील घरी आणि ओळख झालेली होती. विचारलं, काय रे बाबा लय चिंतातूर? काय सांगू अण्णा, चिंतातूर होण्याचं कारण असं, म्हणजे धंदा झाला नाही आज. वडील घरात गेले, चिंतातूर होऊ नको. घरामध्ये गेले आणि घरामध्ये वाळलेल्या मिरच्या, धने, असं अनेक सामग्री ठेवण्यासाठी पत्र्याचे डबे होते. यांनी ते पत्र्याचे डबे रिकामे केले, ते त्याच्याकडे आणले. तो म्हणला, चांगले डबे. त्याच्यावर पाय दिला, ते चमटले आणि त्या भंगारवाल्याला ते विकले. तो म्हणला, अहो माझा धंदा झाला नाही, याचे झाले 300 रुपये झाले म्हटले. मग हे 300 रुपये तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे रुपया नाही, काय नाही. ज्या वेळेस येशील ना त्यावेळेस देऊन टाक. तो अजूनपर्यंत गेला नाही, म्हणजे गेला तसा आलाच नाही. जर तुम्हाला कोणाला भेटला असेल तर सांगा, मी शोधतो अजून. का? हे भोळं वेगळं, हे भोळं वेगळं आणि देवासाठी भोळं होणं हे वेगळं. मग आपण ज्या वेळेस देवासाठी भोळं होतो, ज्या वेळेस देवासाठी वेड होतो, मग ह्या प्रपंचातून निवृत्त होण्यासाठी गुरु आपल्याकडे वाटचाल करतात, धाव घेतात. आणि गुरु आपल्याला स्वतः येऊन, जसं एखादं फळ आहे, पेरू आहे, पेरू पिकल्यानंतर एका बागेमध्ये पेरू पिकला, मग त्या बागाच्या मालकाने काय केलं, मस्तपैकी आपल्या पत्रिका छापल्या, आमंत्रण पत्रिका, आणि सगळ्या पोपटांना म्हणजे राघोबांना आमंत्रण पाठवली, आमच्याकडे पेरू पिकले या.
असं होतं काय कधी? पेरू पिकल्यानंतर राघोबा आमंत्रण पाठवण्याची गरज पडत नाही, तो स्वतःहून येतो. फुल फुलल्यानंतर भ्रमर हा स्वतःहून त्या फुलाकडे येत असतो. तसं आपल्याला म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस उपरती निर्माण होईल, ऐका, ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये उपरती निर्माण होईल आणि ईश्वर भेटीची ओढ ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्यावेळेस श्री गुरु आपोआप आपल्याला भेट द्यायला येतात. आणि तेच गोपाळ काकांच्या बाबतीमध्ये झालं. जीवनमुक्त महाराज स्वतःहून आले आणि आल्यानंतर गोपाळ काकांना अनुग्रह केलेला आहे. का केला अनुग्रह? कारण यांच्याकडून जगाचं समाजाचं हित होणार आहे. कारण संतांच्या अंतःकरणामध्ये एक भावना असते, काय? बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कोळवळा म्हणून या. आणि म्हणून हे समाजाचं हित करणारे आहे आणि म्हणून हेच सगळं जीवनमुक्त महाराजांनी ओळखलं आणि म्हणून अनुग्रह दिला. कारण काय होतं माहिती का? आपण एखादा मौल्यवान दागिना आहे, तो मौल्यवान दागिना सांभाळण्यासाठी त्यासाठी मौल्यवान पेटी असावी लागते. तसं गुह्य ज्ञान आहे, मौल्यवान ज्ञान आहे आणि ते ज्ञान सांभाळण्यासाठी अनाधिकारी असून चालत नाही, अधिकारी असावा लागतो. हे लक्षात घ्या. अनाधिकारी एखाद्या गाढवाला खुर्ची दिली बसायला, गाढवाला आमची मराठवाडी भाषा आहे, खुर्ची दिली बसायला, त्या खुर्चीवर बसायला त्या गाढवाला अक्कल नसते. ते काय करतं? गळ्यात टांगतं आणि गावभर फिरत बसतं. अनाधिकारी आहे. नहुशाला स्वर्ग सिंहासन दिलं बसायला, 99 यज्ञ पूर्ण केलेले होते. एक यज्ञ बाकी होता. एक यज्ञ जर पूर्ण केला असता तर तो स्वतःहून अधिकारी असता. पण 99 यज्ञ आहे आणि 99 यज्ञ पूर्ण करून अनाधिकारी आहे. पण स्वर्गाचं सिंहासन दिलं आणि स्वर्गाचं सिंहासन बसायला दिलं. जी अगोदरच्या इंद्राची पत्नी, तिचं नाव होतं शची. त्या शचीकडे कुदृष्टीने याने पाहिलं आणि त्या शचीने सांगितलं, तुला जर माझ्याकडून सुख भोगायचं असेल ना, काय कर, ऋषी मुनींना रथाला झोप आणि मग माझ्याकडे ये. याने काय केलं? अगस्त्य ऋषी सप्त ऋषींना रथाला झोपलं, सर्पाचा चाबूक केला सापाचा आणि त्यांच्या पाठीवर आसूड ओढू लागला. परिणाम, ज्या अगस्त्य ऋषींना एका घोटामध्ये समुद्राला काय केलं होतं? घेऊन टाकलेलं होतं. त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्या अगस्त्य ऋषीने याला श्राप दिला. त्या श्रापामुळं या सर्प योनीला प्राप्त झाला. त्याचं कारण काय? संत न कळाल्यामुळे ही स्थिती माणसाची होती. अनाधिकारी आहे, पण गोपाळ काकांना ओळखत असताना जीवनमुक्तांनी एक अधिकारी व्यक्ती म्हणून ओळखलं. म्हणून एवढं ज्ञान त्यांना दिलं आणि त्यांच्यामुळं ते ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे. अशी वाढत नाही हो. बघा, संतांचा किती वेळ आपल्याकडे अजून? 9:30ला कीर्तन संपवायचं ना? बरोबर आहे ना? ओके. भैरवी सर तिकडे होईल 9:30ला. अजिबात चळवळ करायची नाही कोणी आता. संतांची जीवनामध्ये किती गरज आहे लक्षात घ्या. मी संत आपल्या जीवनामध्ये किती गरजेचे आहे तेवढं सांगतो फक्त. किती गरजेचे आहे? जसं एखादी फळवेल आहे आणि ती फळवेल जमिनीवर पसरलेली आहे, तर जमिनीवर पसरल्यानंतर त्या फळवेलीला जो फळ येतो ना, त्या फळाला डाग लागण्याची काय भीती आहे, शाश्वती आहे. डाग लागू शकतो का? कारण जमिनीवर पसरलेलं. पण ती वेळ एखाद्या झाडाच्या आश्रयाने वरती जर गेली ना, त्या फळाला डाग लागत नाही. तसं माणसाला गुरु या झाडाची आवश्यकता आहे, कारण ही फळवेल आहे. मनुष्य जीवन ही फळवेल आहे. या फळवेलीला श्री गुरु सारखं जर वृक्ष जर भेटला ना, तर नक्कीच ही फळवेल त्या वृक्षावर आकाशापर्यंत, आभाळापर्यंत वाटचाल करते आणि तिला कुठलाही डाग लागत नाही. आपल्या जीवनाचं सोनं जर करायचं असेल तर आपल्याला श्री गुरु हवे असतात. नवे हा संसार तरुण जाण्यासाठी आपल्याला जी खटाटोप करावा लागतो ना, तो खटाटोप वेगळा करायची गरज पडत नाही. श्री गुरु काय करत असतात? त्यांचा प्रसाद आपल्याला देत असतात आणि त्या प्रसादाने आपण हा संसार तरुण जात असतो. अभंगाचं 3रं चरण. भव नदीचा झाला तारा,
संसारामध्ये राहत असताना आपण काय करतो, या संसारामध्ये जे असलेले विषय आहे, थोडासा आवाज मला कळत द्या, अजून थोडासा मोठा आवाज करा. या संसारामध्ये आपण राहत असताना, वावरत असताना, या संसारामध्ये जे अनेक घटक आहेत, कारण प्रपंच पूर्ण करण्यासाठी एकट्याचा खेळ चालत नाही. या ठिकाणी ऐका, प्रपंच करत असताना एकट्याचा खेळ चालत नाही. इथं तुमच्या शरीराचं सुद्धा सहाय्य तुम्हाला असावं लागतं. तसा प्रपंच होतो काय? नुसतं शरीराचं सहाय्य असून चालत नाही, मनाचं सुद्धा सहाय्य असावं लागतं. मनाचं सहाय्य असून चालत नाही, पत्नीचं सहाय्य घ्यावं लागतं. तसा प्रपंच होतो काय? पत्नीचं सहाय्य घ्यावं लागतं. नुसतं पत्नीचं सहाय्य असून चालत नाही, या प्रपंचामध्ये मुलाबाळांचं सहाय्य घ्यावं लागतं. नुसतं मुलाबाळांचं सहाय्य असून चालत नाही, या प्रपंचामध्ये समाजाचं सहाय्य घ्यावं लागतं. समाजाचं सहाय्य असून चालत नाही, या प्रपंचामध्ये आपल्याला आपल्या मनाचं सहाय्य घ्यावं लागतं. पण परमार्थ करत असताना या बाकीच्या गोष्टींचं सहाय्य नाही भेटलं तरी चालेल, पण एक मन आपलं झालं ना, मनाचं सहाय्य जर भेटलं, चित्ताचं सहाय्य जर भेटलं, तर हा परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. थोडे आहे चित्त सह्य झालिया, हर्षामर्ष नाही अंगी, पांडुरंगी सोडते. परमार्थ करणं लय अवघड विषय असा नाही. परमार्थ करणं खूप अवघड विषय असं काही नाही. परमार्थ कसा करायचा, फक्त चित्ताचं सहाय्य हवं लागतं. एकदा चित्त तुमचं सहाय्य झालं, परमार्थ झाला. पण आपण या संसारामध्ये गडगंज झालेलो आहे, विषयामध्ये मग्न झालेलो आहे. जे अखंड भोगाचे, जे या व्यसन कामक्रियेचे, मुख देखून विरक्ताचे सचेल करी ज्ञानोबर असं म्हणतात. आपण या ठिकाणी अनेक भोग घेतो, अनेक विषयावर प्रेम करतो. आपलं प्रेम पत्नीवर आहे, आपलं प्रेम मुलाबाळांवर आहे. पण ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्यावर प्रेम करतात का नाही, याची जाणीव आपल्याला ऐकावं. राजा भर्तृहरीचं उदाहरण आहे, ऐका. उज्जैनचा राजा आहे भर्तृहरी, आणि या भर्तृहरी सुंदर प्रकारे राज्य आहे. सगळं राजपाट भोगत असताना पत्नी आहे, आणि त्या पत्नीवर खूप प्रेम करणारा हा राजा एक दिवस शिकारीसाठी अरण्यामध्ये गेला, जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एका साधूची त्याला भेट झाली. साधू महाराजांना पाहून याने साष्टांग दंडवत घेतलेला आहे, नमस्कार केला. महाराज, तुमचं भेट होऊन माझ्या जीवनाची सफलता झाली, सार्थकता झालेली आहे, काहीतरी प्रसाद मला द्या. महाराजांनी, त्या साधूने या राजाला एक फळ दिलं आणि सांगितलं, राजा, हे फळ जर तू खाल्लं ना, तू अमर होशील. राजाने फळ घेतलं, शिकार राहून दिली, फळ घेतलं, राजवाड्यामध्ये आला, राज्यामध्ये आला, पत्नीला भेटला, विचार केला, जे फळ अमरत्वाचं लक्षण सांगणार आहे, हे फळ खाल्ल्यानंतर मी अमर होईल. पण मी जर अमर झालो आणि माझ्या पत्नीवर माझं प्रेम आहे, ती मरेल, मग मी अमर होऊन करू तरी काय? तिच्या विना मी जगू शकत नाही म्हटले. माझं अमरत्व कशासाठी आहे म्हटले. म्हणून त्या राजाने ते फळ आपल्या पत्नीला दिलं, सांगितलं, अगं, हे फळ जर तू खाल्लं ना, तू अमर होशील. तिला ते फळ भेटलं, आपल्या महालामध्ये गेली, विचार करायला लागली, हे फळ जर मी खाल्लं आणि मी अमर जर झाले, पण ज्या खरारा करणाऱ्यावर माझं प्रेम आहे, घोड्याचा खरारा करणारा, त्याच्या प्राणीचं प्रेम होतं, त्याच्यावर माझं प्रेम आहे, आणि तो घोड्याचा खरारा करणारा जर मेला, मी जगून काय करू? कोण म्हणतं? राणी म्हणते. राणीने त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्याला बोलवलं आणि त्याला ते फळ दिलं, अमरत्वाचं फळ दिलं. फळ भेटल्यानंतर तो घोड्याचा खरारा करणारा विचार करायला लागला, माझं प्रेम माझ्या ह्या भांडे घासणाऱ्या बाईवर आहे म्हटले. हे फळ मी घेऊन करू तरी काय, कारण हे फळ मी जर खाल्लं, मी अमर होईल, पण मग ही जर मेली तर मग माझं काय होईल म्हटले. असं तो घोड्याचा खरारा करणारा म्हणायला लागला. त्याने ते फळ घेतलं आणि त्या भांडे घासणाऱ्या बाईला दिलं. तिनं ते फळ घेतलं, विचार करायला लागले, हे फळ आहे अमर, हे फळ जर मी खाल्लं, मी अमर होईल, पण मी अमर जर झाले, आयुष्यभर काय भांडे घासायचे म्हटलं. तिने ते फळ म्हणले राजाला देऊ, निदान राजाने हे फळ जर खाल्लं, अमर होईल, निदान राजा राज्य तरी करेल म्हटलं. ते फळ पुन्हा कोणाकडे आले? राजाकडे आलं, भर्तृहरीकडे आलं. भर्तृहरी विचार करायला लागला, हे फळ तर माझ्याकडूनच गेलेलं आहे म्हटले. हे फळ मी माझ्या पत्नीला दिलेलं होतं, तिला बोलावलं. त्या
भांडे घासणाऱ्या बाईला विचारलं, काय ग हे फळ तुझ्याकडे कोणाकडून आलं? म्हणे घोड्याचा खरारा करणाऱ्या त्याच्याकडून आलं. त्याला बोलावलं, त्याला काहीतरी शिक्षा होणार. राणीने सांगितलं, महाराज मी खरं बोलते, मी तुमच्या घरी आले, भाकरी माझ्या बापाच्या घरी मला खायला मिळत होत्या, पण मला तुमच्याकडून जे प्रेम हवं होतं ते प्रेम मला तुमच्याकडून न भेटल्यामुळं या घोडाच्या खरारा करण्याकडून मी ते प्रेम घेतलेलं आहे. माझं प्रेम या घोडाच्या खरारा करणाऱ्यावर आहे आणि म्हणून मी हे फळ या घोड्याच्या खरारा करणाऱ्याला दिलंय. या राजाने सगळ्या संसाराचा त्याग केला. नको म्हटले हा संसार. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्यातच आपल्यावर प्रेम नाही आणि म्हणून त्याने सगळा संसार त्यागला. विक्रमादित्याला गादीवर बसवलं. छोटा भाऊ आहे. विक्रमादित्याला गादी दिली आणि त्या दोघांचं लग्न लावून दिलं. कोणाचं? घोडाच्या खरारा करणाऱ्याचं आणि राणीचं लग्न लावून दिलं. आणि स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये हा राजा एक असं आत्मचरित्र सांगतोय आणि धिक्कार करतोय का, मी जिच्यावर प्रेम केलं त्या राणीला माझं प्रेम कळालं नाही, ती फक्त शरीर भोगामध्ये तल्लीन झाली, गुंतून बसली, म्हणून तिचा धिक्कार असो. कोण लिहितंय? राजा भर्तृहरी. जी राणी आपलं प्रेम करत आहे, राजाची राणी आहे, राज्य तिच्या स्वाधीन आहे, ताब्यामध्ये आहे आणि त्या घोडाच्या खराऱ्या करणाऱ्या राणीचं प्रेम कळत नाही, तो भांडे घासणाऱ्या बाईवर प्रेम करतो. कारण ज्याची विचार क्षमता तशी, अधिकार तसा, विचार तसे असतात आणि मग तो राजा धिक्कार करतो. त्या घोडाच्या खराऱ्या करणाऱ्याचा सुद्धा धिक्कार असतो, त्याला राणीचं प्रेम कळालं नाही. आणि या सगळ्यांचा धिक्कार करून राजा जंगलामध्ये निघून गेला आणि सूर्याची उपासना केली. सूर्यदेवाची उपासना केली. सौर्य भक्ती त्यांनी पुढे चालू ठेवली. आणि म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे, या प्रपंचामध्ये आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांच्यावर आपली निष्ठा आहे, ती लोक खरंच आपल्यावर प्रेम करतात का? एक कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडे उदाहरण असं झालं. वडील आजारी पडले, विचारवंत आहे, वडील विचारवंत आहे, आजारी पडले. कोरोनाच्या काळामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट केल्यानंतर ते वडील हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सांगायचे, जसं मी विचारवंत आहे, समाज सुधारक आहे, तसा माझा मुलगा सुद्धा समाज सुधारक होईल म्हटले. माझ्या पत्नीचंही माझ्यावर भरपूर प्रेम आहे, पण भेटायला कोणी आलं नाही. महिन्याने वडील वारले. वारल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी फोन आला, तुमच्या वडिलांचा प्रेत घेऊन जा म्हटले, त्यांच्यावर अग्निसंस्कार करा. त्यावेळेस त्या घरच्यांनी त्या मुलाने सांगितलं, 18 वर्षाचा पोरगा होता, तुम्हाला तिकडं जाळून टाकता आलं तर जाळा, नाही तर फेकून द्या म्हटले. काय प्रेम आहे काही. आज श्रीनाथ खंडेलवाल वारले. बघा तुम्ही, श्रीनाथ खंडेलवाल वारले. एका वृद्ध आश्रमामध्ये त्यांना मरण आलं. 10 महिने त्या आश्रमात जाऊन झालेले होते. 80 कोटीची प्रॉपर्टी आहे. हो किती? 80 कोटीची. आपल्या ह्या पूर्ण गावाचं व्यवस्थापन होईल तेवढ्या प्रॉपर्टीमध्ये. तुमचं आमचं जीवन सुजलाम सुफलाम होईल. रस्ते, सडक, बिडक, पाण्याची व्यवस्था, लाईट व्यवस्था सगळं होईल. 80 कोटीची प्रॉपर्टी आहे. 40 पुस्तकं लिखाण झालेले आहे. मोठा साहित्यिक म्हणून आहे आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले श्रीनाथ खंडेलवाल पोरांनी प्रॉपर्टी नावावर करून घेतली. एकच मुलगा, 2 मुली होत्या. नावावर प्रॉपर्टी करून घेतली. बापाला काढून दिलं वृद्धाश्रमामध्ये, पाहायला सुद्धा आले नाही. मेल्यानंतर साहित्यिक माणूस आहे, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे, 80 कोटीची प्रॉपर्टीचा मालक आहे आणि मेल्यानंतर तिथल्या लोकांनी वर्गणी करावी आणि त्यांचा अंत्यविधी करावा. एवढे वाईट प्रसंग आपल्यावर येतात. कोण आपल्यावर प्रेम करतं लक्षात घ्या. कोणासाठी आपण एवढं सगळं करतोय, पण संत आपल्यासाठी करत असतात आणि म्हणून संतांसाठी आपण जगलो पाहिजे, समाजासाठी आपण जगलो पाहिजे. कारण या जगामध्ये, लक्षपूर्वक ऐका, या जगामध्ये 2च माणसांनी कीर्ती मिळवलेली आहे. जगामध्ये 2च माणसांनी कीर्ती मिळवलेली आहे. पहिली कीर्ती मिळवली विचारवंताने आणि दुसरी कीर्ती मिळवली चारित्र्यवानाने. जो चारित्र्य संपन्न आहे त्यांना तो एक कीर्तीला प्राप्त झाला, जो विचारवंत आहे तो कीर्तीला प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराची सून सैनिकांनी पळून आणलेली आहे. बरोबर आहे का नाही? लुटेमध्ये ती पळून आणली आणि महाराजांच्या समोर उभी केली. महाराजांनी सांगितलं, तू माझ्या आईप्रमाणे आहे, चोळी बांगडी करा, कल्याणला पोहोच करा सुभेदाराकडे. चारित्र्य संपन्न राजा आहे म्हणून कीर्ती प्राप्त झाली. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा बुधभूषण नावाचा ग्रंथ वाचा, विचारवंत आहे आणि म्हणून आज जगभर कीर्ती आहे, हे लक्षात घ्या.
आणि म्हणून माणसाने आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी संतांचं मार्गदर्शन करावं, संतांना भेटावं आणि विचारावं आमचं हित कशामध्ये आहे, तेवढं हित आम्हाला सांगा. कारण तुमच्यासारखा दाता ह्या भूतलावर दुसरा कोणी नाही. अभंगाचं शेवटचं जण भैरवीमध्ये मंगळाचा श्रेष्ठ दाता ह्या भूतलावर कोणी नाही. तेच जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे मंगलाता कोण जाता याहुनी, कारण संत समजण्यासाठी दीर्घ अंतकरण लागत असतं. लक्षात घ्या, आई समजण्यासाठी भावनिक अंतकरण लागत असतं. ज्याला आई कळाली त्याला संत कळाले, आणि ज्याला संत कळाले त्याला आईचं अंतकरण कळालं. कारण आई म्हणजे आई आणि संत हे दोन शब्द जरी वेगवेगळे असले, ऐका, आई आणि संत हे दोन शब्द जरी वेगवेगळे असले पण त्यांचा धागा एक आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय शरीराने जरी पुरुष असले पण ज्ञानोबरायांना आज आपण माऊली म्हणून त्यांना संबोधतो. त्यांची ओळख समाजाला माऊली म्हणून आहे. विश्व माऊली म्हणून जे याचं अस्तित्व आहे असे ज्ञानोबराय आहे. आणि ज्यांच्यामुळं ज्यांनी जी भक्ती केलेली आहे त्या पांडुरंग परमात्म्याची ज्ञानोबरायांसाठी ते स्वतः यावे आणि त्यांनी ज्ञानोबरायांना समाधिस्थ करावं, एवढी मोठी कीर्ती ज्ञानोबरायांनी प्राप्त केलेली आहे. त्याच पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं आपल्याला एकदा भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई,
संत भेटे पाये मिठे पडिले तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटेश्वर भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटेश तळ तुका म्हणे मंगळाता कोण दाता या हुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटेश तळ झालेली ही कीर्तन पुष्प सेवा गोपाळ काकांच्या चरणी